नमस्कार मित्रांनो, मी तेच ज्ञानगो तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मस्त विकास महोत्सवाचा कोकणात आता सध्या दहीहंडीचे कार्यक्रम चालू असतात आणि सगळीकडेच कोकणातच म्हणा पूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी सध्या आता जोरदार चालू असतात. आणि आपल्याकडे पण आपला गांगोवाडी गोविंदा पथकाचा त्या आता सराव प्रारंभ होतो असा सराव प्रारंभ उद्घाटन सोहळा असा संध्याकाळी 7:30 वाजता आणि तिकडे आपण जाताला असा मस्त विकास महोत्सव आणि मस्त विकासी मजा येते. मित्रांनो, कालपासून जवळजवळ 3 दिवस कंटिन्युअसली काम करतात. रान म्हणजे ग्राउंडचं सगळं साफसफाईपासून म्हणा, वाळू टाकणं म्हणा, आतापासून बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतात खुर्ची बिर्ची सगळ्या म्हणजे काय बारीक सारीक गोष्टी सगळ्या गोष्टी लागतात. आणि आपण तिकडे आता जात आहोत आपल्यावर ग्राउंडवरती असं तिकडे तुमका सगळं दाखवत आहोत कसं काय नाही आहे आणि उद्घाटन सोहळा कसं होतं असा मस्तपैकी मित्रांनो मजा येते. तरी असा गेल्या वर्षी आपण 7 थर लावल्यात, ह्या वर्षी पण आपल्या त्याच्यापेक्षा चढ लावचा किंवा 7 थर लावतो. सो बघूया आपण काय तर. आणि त्याच जोमाने आणि त्याच दोषाने आपण आता गेल्या वर्षी जसे होता त्याच जोमाने आपल्या ह्या वर्षी पण 7 थर आपल्याला लावचे असतात. बघूया बघा, एक सेकंद एक मिनटं इम्पॉर्टंट असा करू नको मित्रांनो. व्हिडिओ छोटंसं होतो तो व्हिडिओ मस्त होतो. आता नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केला नव्हता नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. तर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असतात तर मग मित्रांसोबत शेअर करा. आपल्या कोकणातील कणकोलीतील जो काय माहोल असा दहीहंडी तो नक्की सगळीकडे पोचून दे, त्याच्यासाठी नक्की शेअर करा. आणि चला तर मित्रांनो जाऊया आपण आता आपल्या कोकणातील दहीहंडी सराव प्रारंभ होतो तिकडे उद्घाटन सोहळा तिकडे 7:30 वाजता चालू होतो. तो चला मस्तपैकी असं माहोल असा बघू शकता. मस्तपैकी तयारी वगैरे पण केली आणि मस्तपैकी असं माहोल आहे. तर मित्रांनो चला जाऊया आपण आता आपल्या ग्राउंडवरती तिथे कशी काय तयारी आहे तुमका सगळ्यात दाखवते. चला रील्स पण काढूची आहे. सो चला दोन्ही पण गोष्टी आणि फोटोज पण काढतात रे. सो नक्की प्रेम देता तुम्ही त्याच्यावर तशासारखी तसंच प्रेम द्या माका त्या व्हिडिओवरती तसंच प्रेम द्या जसे तुम्ही बाकीचे व्हिडिओ देतात. फोटोंवरती द्या, इंस्टाग्रामवरती, FB वरती, फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती पण प्रेम द्या मित्रांनो. चला तर मित्रांनो जाऊया तुमका घेऊन दहीहंडीच्या तिकडे. सो चला. तू गेलं कधी मुंबईसून? आता येईल अरे मुंबईसून बाबा गेलो. स्पेशल धन्यवाद मुंबईसून येतो असा सोडून सगळं काम केलेलं असा आणि बाकीचं आहे बघा इकडे पण काम चालू आहे. हा हे आमचे मोठी माणसं सगळं सांगणार बिगणार यांका. या काय अरे दाखवलंय सांगितलंय फुग्याचं तूच काम केलं म्हणून. हो ठीक आहे. किती पाकिटं लावलं 10-15 हो येत आहे. करा चालू करा. येतं व्हिडिओसाठी येतं. सुस्वागतम धन्यवाद. आता थोडा वा डोक्यावाडी लावला कोणी केला नाही कायमस्वरूपी ठेवू. हा एक नंबर डोक्यावाडी जेणेकरून अशी एवढी पोरा बिरा ते जमते. एक नंबर केलेला डोक्या बघा. ऑलमोस्ट थोडा काम जातो इकडचं पण झाला. अरे कमी आहे सुद्धा इथे उपस्थित त्यांनी सुद्धा इथे बसून घ्यायचं आहे. आता थोड्याच वेळात इथे भव्य दिव्य अगरबत्ती टाळे वगैरे टाकतात. मगाशी पेटलेला तो चिकटला बाटली टाकताना होती. आता 8 वाजल्यात. थोड्याच वेळात आता कमी होतील. 1-2 जण आले पण आहेत आणि बाकीच्या दोघा ठिकाणची आपण वाट बघता. जसे ते कमी येतील तसे बाकी सगळ्या गोष्टी चालू होतील. मस्त असं माहोल असा. संध्याकाळचे 8 वाजल्यात. खूप सारी माणसं पण जमली आहेत. खूप सारी माणसं जस्ट पाऊस येलो आणि बाकी सगळे मंडळी येतात. एक प्रमुख पाहुणे येऊ इच्छित त्यांची आपण वाट बघतात. तर त्याच्यात थांबला सगळा विषय. पण थोडा दिवस पाऊस येलो बघा. सगळेजण कसे बसले तेव्हा सगळेजण एका ह्याच्यातच एका तासात बांधल्या नाही त्याच्यामुळे बरा बांधला आता काय खरा नव्हता. गेलो जाऊ दे
या ठिकाणी सन्माननीय श्री याच गावचे सुपुत्र उद्योजक सन्माननीय संजयजी आग्रे साहेब, त्याचबरोबर तरुणांचं नेतृत्व आणि कोणतंही सामाजिक काम असू दे ते अग्रेसरने करणारं आणि या वाडीवरती विशेष प्रेम असलेलं जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मनोजी रावराणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी जिल्हा परिषद सभापती आणि आमच्या न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या शाळा समितीचे नवनिर्वाचित चेअरमन सन्माननीय संदेशभाई पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. कणकवली पंचायत समितीचे सदस्य याच वाडीतील सुपुत्र पवनजी भालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व या वाडीतील ग्रामस्थ या ठिकाणी ज्येष्ठ त्याचबरोबर युवक तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करीत आहे. हे या मंडळाचे संपूर्ण सगळे कार्यकर्ते आज एकपणे एका दिलाने एका विचाराने एका मनाने एकत्र येऊन हा सोहळा दहीहंडी उत्सवाचा या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी गुलाबजी लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघत ते सत्यात त्या ठिकाणी जण म्हणतायत की परिस्थिती माणसाला बदलत असते, पण मी म्हणेन परिस्थिती माणसाला न बदलता त्या परिस्थितीत त्या व्यक्तीकडे असलेली जिद्द माणसाला बदलत असते. कारण दगडावरती निर्माण झालेलं एखादं रोपटं सुद्धा आपलं नवं अस्तित्व निर्माण करतं आणि असंच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अस्तित्व आपलं निर्माण करणारे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गुरव करत असतात त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार मी पंचायत समिती सदस्य पवनजी भालेकर यांना विनंती करतो. मयंक घाडगे या ठिकाणी आज गांगोमाऊली गोविंदा पथक आणि सलग ह्या वर्षी म्हणजे 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षीच्या या सरावाच्या शुभारंभाच्या प्रसंगी माझ्यासमोर उपस्थित असलेले सन्माननीय संजयजी आग्रे, सन्माननीय आमचे सत्यजी पटेल साहेब, सन्माननीय आमचे सहकारी या पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय पवनजी भालेकर या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं त्याबद्दल या मंडळाचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी माझे सहकारी संदेश पटेल, माजी सभापती जिल्हा परिषद, तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य पवन भालेकर आणि सर्वच व्यासपीठावर मान्यवर. खरोखरच म्हणजे हा मनोज राणेंनी सांगितलं तसं बाकीच्या खेळात प्रत्येकाला आउट केल्यानंतरच विजय होत असतो, पण ह्या खेळात प्रत्येक खालच्या थरावरच वरच्या थरावरची हे अवलंबून असतं. खालचा जर समजा ढासळला तर वरचा खेळाडू खाली पूर्ण चालू जखमी होऊ शकतो. त्याच्यामुळे खालचा थर त्याच्या विश्वासावरच आपण हा खेळ खेळत असतो. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या बाल गोविंद पथकाचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सन्माननीय श्री मनोजी रावराणे साहेब, सन्माननीय श्री संजयजी आग्रे साहेब, पवनजी भालेकर साहेब, त्याचबरोबर सत्यजी पटेल साहेब सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी या बाल गोविंद पथकाचा सत्कार या ठिकाणी होत आहे. किती धाडस या मुलामध्ये आहे, शेवटच्या 7व्या थरावरती जाऊन यावर्षी सुद्धा सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या उत्साहात मान्य करून घे ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी
माफ कर या ठिकाणी सराव करणार असेल त्या ठिकाणी गावामध्ये ह्या करून ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी जाता नाही त्यांनी का सांभाळून घेऊन येतात त्यांचा झेंडा लावून त्यांचा यश प्राप्त करून देईल त्यांच्या सगळ्यांच्या रक्षणासाठी ठेवून बोल बजरंग बली की या ठिकाणी पटाण्याच्या आतषबाजी सर्वांच्या उत्साहात या ठिकाणी माध्यमांच्या उपस्थितीत या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी हजारांच्या भक्तांनी या ठिकाणी पंचायत समिती सदस्य मोहनजी भालेकर, जिल्हा परिषद माजी सभापती सन्माननीय संजयभाई पटेल, या वाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक तुमचे ऋण. आता थर लावचे सलामी द्यायची आता जस इकडे नाळ वगैरे फोडला गाळानं वगैरे घालून छत्रपती शिवाजी महाराज की आता उद्यापासून तयारी चालू होणार. उद्या तुमका एक छोटे तरी ब्लॉग टाकू मध्ये विचारा देवासाठी अजूनच मस्त लाडू वगैरे चाय बी चालू आहे काम लाडू चायचं काम चालू असा तिकडे झाला घेतला लाव.